नमस्कार, मी हर्षरा स्वकुळ. ज्या एका सत्यानं अमेरिकेला 20 वर्षांपूर्वी हादरा दिला ते सत्य भारतासाठी आता पॉलिटिकल बॉम्ब ठरेल की नाही हे येत्या काही तासात कळेल. पण आता ऐकूयात एका सत्याची गोष्ट ज्याच्या अवतीभोवती आहे प्रचंड स्पेक्युलेशन, कॉन्स्पिरसी थिअरीज, फॅक्ट्स, रहस्य, गुपितं. या सत्याचा उपयोग ना अमेरिकेमध्ये सरकार पाडण्यासाठीही झाला, सरकार बनवण्यासाठीही झाला. जेव्हा जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा तेव्हा या सत्याचे कागद अमेरिकेमध्ये फडकवण्यात आले. पण भारतात आत्ता ना काही निवडणुका आहेत ना सरकार पडण्याची शक्यता आहे. भारताचा GDP हाय 8% जास्त तेज रफ्तारसे पुढे चाललेला असताना, रशियाची ताकद विश्वगुरूंना आलिंगन देत असताना, मेसीच्या सेल्फीच्या आनंदात जनता रममाण असताना असं काय समोर येणार आहे ज्याच्यामुळे देशाचा पंतप्रधान बदलू शकतो अशी शक्यता आहे असं भाकीत विरोधी पक्षांकडनं होतंय. हा, भले महाराष्ट्रातला मंत्री करप्शन करो, गरिबांसाठीची घरं स्वतः बळकवो, बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती रहती है असं कंडिशनिंग आपल्या जनतेवर झालेलंच आहे. घरं जमिनी बळकवणाऱ्यांमुळे ना जनता फ्रस्ट्रेट असते. बरं, जनता फ्रस्ट्रेट असो नसो, आपली राजकीय पदं काही डगमगली जात नाहीत. पण ती एका 7 समुद्रापार अमेरिकेत पार एवढ्या लांब 20 वर्षांपूर्वीपासून गाजत असलेल्या केसमुळे असं काय डगमगेल अशी एक रास्त शंका सर्वसामान्यांना भारतात आहे. आणि एकतर $1 ₹90 झाल्यापासून अमेरिकन गोष्टींना सिरियसली घेणं आपल्या व्हॉट्सअप अंकल्सनी थांबवलंय. मग हे काय अमेरिकन प्रकरण आहे की जगाच्या तारा आणि या प्रकरणाच्या तारा आता भारताशी जोडला जाऊ शकतात अशी शक्यता व्यक्त होतीये. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सगळं सोप्या भाषेत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या प्रकरणातून तुम्हाला हे पण कळणार आहे की हे विरोधक, सत्ताधारी हे सगळं डिफरन्सिएशन आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी असतं. लार्जर पर्स्पेक्टिव्हनी पाहिलं ना तर क्या बोलताय बॉस, फक्त कॅपिटल, पैसा, म्हणजे ज्यानं अख्ख्या श्रीमंत आणि पॉवरफुल जगाची झोप उडवली आहे ती एका व्यक्तीची फक्त कहाणी कशी काय असू शकते. एक ते असं काळं सत्य आहे जे सांगतं की जर तुमच्याकडे भरपूर अमाप पैसा असेल आणि पॉवर असेल तर तुम्ही कुठल्या थराला जाऊ शकता. आणि या कहाणीचं नाव आहे जेफ्री एप्स्टेन फाईल्स आणि स्थळ आहे अमेरिका. जेफ्री एप्स्टीन हा काही साधा सुद्धा माणूस नव्हता. अमेरिकेतला हा एक सुपर डुपर श्रीमंत फायनान्सर होता. तो असं म्हणायचा की माझे क्लायंट्स फक्त तेच लोक आहेत ज्यांच्याकडे $1 अब्ज पेक्षा जास्त संपत्ती. गरिबांना तो चहाबी असला काही विचारणारा प्राणी नव्हता. तो इतका कनेक्टेड होता आणि त्याचे संबंध जगातले सगळ्यात पॉवरफुल लोकांशी, मोठ्या राजकारण्यांशी, बिझनेसमन, रॉयल्टीज म्हणजे राजघराण्यांशी होते, सेलिब्रिटीजशी होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प असोत किंवा ब्रिटनचा प्रिन्स अँड्र्यू असो, सगळे त्याच्या जवळचे होते. तर एप्स्टीन फाईल्समध्ये असं समोर आलंय की एप्स्टीन हा एक सेक्स ट्रॅफिकिंग रिंग चालवत होता. तो आणि त्याची पार्टनर घिस्लेन मॅक्सवेल मिळून लहान मुलींना, अनेकदा 14 ते 18 वर्षांच्या मुलींना आपल्या प्रायव्हेट बेटांवर घेऊन जायचे. या प्रायव्हेट बेटाला लोक पेडोफाईल बेट किंवा लिटिल सेंट जेम्स म्हणून पण ओळखतात. श्रीमंतांसाठी मौज मजा करण्याचं एक प्रायव्हेट डेस्टिनेशन असं या बेटांना म्हणू शकतो. तो या मुलींना वेगवेगळ्या बहाण्याने, मसाज किंवा मॉडेलिंगच्या बहाण्याने तिथे बोलवायचा आणि नंतर त्यांना आपल्या पॉवरफुल मित्रांकडे पाठवायचा, त्यांचं ट्रेडिंग करायचा. ही जी टाईमलाईन आता मी तुम्हाला सांगणार आहे ही अत्यंत महत्त्वाची आणि एक नॉलेजसाठी सुद्धा ही टाईमलाईन नेहमी लक्षात ठेवा, कारण या एप्स्टीन फाईल्सचे परिणाम आता प्रचंड होणार आहेत. साल 2005 आणि स्थळ आहे पाम बीच, फ्लोरिडा, अमेरिका. तिथे एका 14 वर्षांच्या मुलीच्या आईवडिलांनी एप्स्टीन विरुद्ध तक्रार केली. अनेक पीडित मुली पुढे आल्या. पण जे मी मगाशी म्हटलं होतं, वेन इट कम्स टू कॅपिटल, वेन इट कम्स टू मनी, जॉर्ज ऑरवेल सेज ऑल आर इक्वल, सम आर मोर इक्वल. इथे सगळ्यात मोठा खेळ झाला. FBI एप्स्टीन विरुद्ध 60 पेक्षा जास्त गुन्ह्यांचे पुरावे असताना तेव्हाचे अमेरिकन अटर्नी अलेक्स अकॉस्टा यांनी एप्स्टीन सोबत एक गुपित करार केला. म्हणजे सरकारच एका सेक्स ऑफेंडरला वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे आलं. या करारानुसार हा महाभाग फक्त 13 महिने जेलमध्ये राहिला आणि यू विल गेट शॉक्ड, याही महिन्यांमध्ये तो दिवसा कामावर जायचा. म्हणजे रात्री जेल आणि दिवसा ऑफिस, वारे न्याय अशी स्थिती होती. आणि या डीलची माहिती पीडितांना देण्यात आलेली नाही ऑब्व्हियसली. 2009 आणि 2016 या काळात जेफ्री एप्स्टीन हा एक रजिस्टर्ड सेक्स ऑफेंडर होता ज्याच्यावर वेगवेगळ्या पीडितेच्या केसेस सुरू होत्या. पण ॲट द सेम टाईम तो पॉवरफुल इंडिव्हिज्युअल्स जे जगातले होते त्यांच्याशी व्यवस्थित संपर्कामध्ये होता. पण साल येतं 2019 आणि बऱ्याच गोष्टी बदलायला लागतात. कारण मियामी हेराल्ड या वृत्तपत्रानं जेव्हा या गुपित कराराचा पर्दाफाश केला तेव्हा खूप मोठा गदारोळ झाला आणि पुन्हा एकदा ही केस चर्चेत आली. शेवटी सेक्स ट्रॅफिकिंगच्या नावाखाली एप्स्टीनला पुन्हा अटक झाली न्यूयॉर्कमध्ये. पण 2019च्या ऑगस्ट महिन्यात, म्हणजे अटक झाल्यानंतरच्या अगदी महिन्याभरात न्यूयॉर्कच्या हाय सिक्युरिटी जेलमध्ये एप्स्टीन हा बेशुद्ध अवस्थेत आढळला आणि जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं तेव्हा त्याला मृत घोषित करण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की त्यानं सुसाईड केलंय. पण हे सुसाईड खरंच आहे का नाही यावर
अख्ख्या अमेरिकेने जवळपास शंका व्यक्त केली, कारण ज्या ज्या गोष्टी समोर आल्या त्या गोष्टी या काहीतरी वेगळं सांगत होत्या. फॉर एक्झाम्पल, जेव्हा एप्स्टीन तिथे त्याच्या सेलमध्ये गेला, त्याचा मृत्यू झाला, तेव्हा तिकडचं CCTV फुटेज त्याच काळात बंद झालं होतं. तिकडच्या गार्ड्सना, हाय सिक्युरिटी सेल असलेल्या ठिकाणी जे नाईट शिफ्टचे गार्ड्स असतात त्यांना झोप लागली होती, व्हॉट नॉट, सगळी कारणं पुढे आली. पण लोक हेच मानतात की हे फक्त सुसाईड नाही आहे, तर हा खून होता. पॉवरफुल पत्ते बाहेर येऊ नयेत यासाठी केलेला. या फाईल्समध्ये इतके पॉवरफुल लोक होते की ते त्याला तोंड उघडण्याची संधी देणार नव्हते, असं लोकांचं नेहमीच म्हणणं राहिलेलं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा जुलै 2025मध्ये न्याय विभागानं अमेरिकेतल्या म्हणजे डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि FBI या एप्स्टीनच्या जेलबाहेरचं CCTV फुटेज हे रिलीज केलं, तेव्हा त्यात टोटल ते एकूण फुटेज 11 तासांचं आहे आणि त्या क्लिपमध्ये 1 मिनिटाच्या एक असं स्पेसिफिक सेक्शन आहे जो मिसिंग आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन धड अजूनही FBIला ना डिपार्टमेंट ऑफ जस्टिसला देता आलं आहे. काहीतरी तांत्रिक कुठली तरी चुटूरफुटूर कारणं या 1 मिनिटाचं जे मिसिंग फुटेज आहे त्याच्या मागे दिली गेली आणि यावरून पुन्हा एकदा या एजन्सीजच्या कार्यक्षमतेवर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली अमेरिकेमध्ये. त्यानंतर उजाडतो जुलै 2020, ज्यामध्ये एप्स्टीनची गर्लफ्रेंड मॅक्सवेल हिच्यावर न्यूयॉर्कमध्ये सरकारी वकिलांनी आरोप दाखल केले. एप्स्टीनकडनं होणाऱ्या अत्याचारांसाठी मुली शोधून देण्याचं काम तिनं केलं असा आरोप होता आणि डिसेंबर 2021मध्ये महिनाभर चाललेल्या खटल्यानंतर तो आरोप सिद्ध पण झाला. ती दोषी ठरवली गेली. लैंगिक तस्करी, कट रचणं आणि अल्पवयीन मुलींना बेकायदेशीरपणे लैंगिक कृत्यासाठी नेणं या आरोपांमध्ये ती दोषी ठरली. 6 पैकी 5 आरोपात तिला दोषी ठरवण्यात आलं. यानंतर 2024 उजाडतं आणि याला पॅरलल एक राजकीय पण टाईमलाईन जाते, हेही तुम्ही विसरू नका, कारण ही फक्त एक इंडिव्हिज्युअल आयसोलेटेड केस म्हणून बघता येणार नाही. काय राजकीय टाईमलाईन सुरू होती तर डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेत येण्यासाठी कॅम्पेनिंगला त्यांची सुरुवात झाली होती. या काळातच 2024च्या जानेवारीमध्ये कोर्टाकडे जे एप्स्टीनचे डॉक्युमेंट्स होते ते पुढे आले. तर याच त्या एप्स्टीन फाईल्स म्हणजे कोर्टामध्ये आणि तपासातले जे हजारो पानांचे डॉक्युमेंट्स पुढे आले, ज्यात एप्स्टीन आणि त्याच्या नेटवर्कबद्दल माहिती आहे. हे डॉक्युमेंट्स म्हणजे ही एप्स्टीन फाईल आणि हे डॉक्युमेंट्स म्हणजे जगातलं एलिट लोकांची एक कॉन्टॅक्ट लिस्ट आहे, ज्यांनी कधीतरी एप्स्टीनच्या लोलिटा एक्सप्रेस नावाच्या प्रायव्हेट जेटमधून प्रवास केला किंवा त्यांच्या बेटांवर हजेरी लावली. आता जी पब्लिकली समोर आलेली माहिती आहे यामध्ये सगळी माहिती नाही, अशी काही कुठली कॉन्टॅक्ट लिस्ट पब्लिकली समोर आली नाही, पण ह्याच्यात बरीच मोठी मोठी नावं पब्लिकली समोर आली, ज्याच्यामध्ये मोठे मोठे राजकारणी आहेत, म्हणजे मग ते बिल क्लिंटन असतील, डोनाल्ड ट्रम्प असतील, काही शास्त्रज्ञ आहेत ज्याच्यामध्ये नोम चोम्स्की यांचं नाव आहे, बिझनेसमॅन आहेत बिल गेट्स सारखे, प्रिन्स अँड्र्यू आहे आणि अनेक सेलिब्रिटीच्या जवळच्या लोकांची नावं या फाईल्समध्ये आहेत. पण बाकी फाईल्सचं काय, त्याच्यात काय आहे नेमकं, हा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये कायम राहिला. या मुद्द्यांचा पुरेपूर वापर ट्रम्पनं सत्तेत येण्यासाठी केला. 2024मध्ये काय केलं ट्रम्पने, प्रचारामध्ये ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता हा मुद्दा पुढे केला. एप्स्टीनच्या फाईल्स आम्ही बाहेर काढू असा आमचा विचार आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं. पण मीनव्हाईल ट्रम्प यांचा फोटो बाहेर आला होता, त्यामुळे यात खरं तर काही खोटं नाटं असू शकेल असं म्हणत त्यांनी ही ट्राय टू सेव्ह हिज, म्हणजे बेसिकली त्यांनी स्वतःची बाजू सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एका वाक्यात सांगायचं तर ट्रम्पनं काय केलं कळलंच असेल तुम्हाला, विरोधकांवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं, व्यवस्थेवर टीका करायची आणि स्वतःला सत्य बाहेर काढणारा माणूस म्हणून मांडायचं. म्हणजे आता ट्रम्प सत्तेत आल्यावर ही क्लायंट लिस्ट अशी काहीतरी आहे आणि ती आता जगासमोर पूर्णपणे येणार आहे, अशा सगळ्या चर्चांना सुरुवात झाली. आणि मग ट्रम्प सत्तेत आले. सत्तेत आल्यावर अर्थात दिलेली आश्वासनं पूर्ण करायची असतात का, ह्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, याचं वर्तमान तुम्हाला माहिती आहे. ट्रम्पनं काही काळ हे नाटक सुरू ठेवलं की येस मी घेऊन येणार आहे. अर्थात जस्टिस डिपार्टमेंट पण म्हणत राहिलं की हे काय आता रिलीज करतोच आहे, अक्षरशः डेस्कवर आहे आमची फाईल, म्हणजे खिशात आहेत आमचे राजीनामे, तयारच आहेत, द्यायचे बाकी आहेत. तसंच डेस्कवर फाईल आहे, फक्त डिस्क्लोज नाही करत आहेत. आता कुठल्याही क्षणी डिस्क्लोज करू, पण उशीर होत राहिला. आणि त्यानंतर मात्र एक मोठा बॉम्ब जस्टिस डिपार्टमेंटनी फोडला आणि ते म्हटलं की नाही आम्ही तर रेफर करत होतो फक्त एप्स्टीन केसच्या काही डॉक्युमेंट्सबद्दल, अशी कुठली क्लायंट लिस्ट वगैरे आमच्याकडे काही नाही आहे. एवढंच नाही तर जुलै 2025ला जस्टिस डिपार्टमेंटनी हे म्हटलं की आम्ही कुठलेही डॉक्युमेंट्स हे पब्लिक करणार नाही आहे. हे ऐकल्यावर मात्र ट्रम्प सपोर्टर्स भडकले. आता मी हा पॉईंट थोडासा पॉज करते आणि तुम्हाला थोडंसं रिडायरेक्ट करते एका वेगळ्या पॉईंटकडे, एका वेगळ्या अँगलकडे, आणि परत आपण या टाईमलाईनवर येऊ, कारण आता अगदी थोडंसंच राहिलं आहे. तर हा जो वेगळा अँगल आहे ना तो असा आहे की वॉशिंग्टन DC ऑफिशियल व्हिजिटला जुलैमध्ये होते इस्रायलचे प्राईम मिनिस्टर नेत्यानाहू. ते कधी आले होते, जुलै 7 ते 9, 2025 या 2 दिवसासाठी. त्यांनी ट्रम्प यांची भेट घेतली,
आणि डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनी अमेरिकेच्या बरोबर 7 तारखेलाच, म्हणजे हा योगायोग आहे का आणखी काय तुम्ही ठरवा, पण बरोबर 7 तारखेलाच हे सांगितलं की आमच्याकडे अशी कुठली क्लायंट लिस्ट वगैरे नाही आहे, काही ब्लॅकमेलिंगचा एव्हिडन्स नाही आहे आणि एप्स्टीन फाईल्सबद्दल अजून काहीही डिस्क्लोज होणार नाही आहे. एप्स्टीन हा इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादचा एजंट असल्याचा दावा अनेक एक्सपर्ट्सनी आत्तापर्यंत केला आहे. अर्थात हा दावा ऑफिशियली फेटाळला गेला आहे, पण अर्थात अशी कुठली इंटेलिजन्स एजन्सी असेल ना की सांगेल की बाबा हा आमचा एजंट आहे. पण कुठेतरी इस्रायल ही अमेरिकेतल्या बिलिनियर्सना अशा पद्धतीने अडकवून त्यांच्यावर नजर ठेवून हनी ट्रॅपिंग करते असा दावा अनेक एक्सपर्ट्सनी आतापर्यंत केला आहे. आणि आता मी तुम्हाला सांगितलेली ही जी टाईमलाईन होती यात सुद्धा तुम्हाला कळेल की बरोबर इस्रायलचे प्राईम मिनिस्टर हे अमेरिकेतल्या दौऱ्यावर असतानाच एप्स्टीन फाईल समोर येणार नाही असं जस्टिस डिपार्टमेंटनी कसं काय म्हटलं. तर बॅक टू अवर प्रिव्हियस टाईमलाईन. अमेरिकेतल्या जस्टिस डिपार्टमेंटनं हे सांगितलं की असे काही डॉक्युमेंट्स पुढे येणार नाही आहेत. तेव्हा ॲक्च्युली ट्रम्प समर्थकच प्रचंड चिडले, कारण सत्तेत येण्यासाठी ट्रम्पनं ट्रान्सपरन्सीचा ढोंग घेतलं होतं हे पुढे आलं. तोपर्यंत ट्रम्प आणि एलॉन मस्क यांचं पण ब्रेकअप झालं होतं, ते रिलेशनशिप पण तुटलं होतं. त्यामुळे एलॉन मस्क हात धुवून ट्रम्पच्या मागे लागला. त्यांनी तर अक्षरशः एक्सवर ही पोस्ट केली की या एप्स्टीन फाईल्स समोर यायला पाहिजे, त्याच्यामध्ये ट्रम्पचा सहभाग आहे. अजून एक गोष्ट म्हणजे अमेरिकेतला सगळाच मीडिया हा काही सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर नाही आहे. मीडिया असतो इंडिपेंडंट. द वॉल स्ट्रीट जर्नलनं एक सनसनाटी बातमी छापली की ट्रम्पनं एप्स्टीनला एक पत्र पाठवलं होतं त्याच्या मरणाच्या पूर्वी, आणि त्यात एका नग्न बाईचं चित्र काढलं होतं आणि खाली असा मेसेज लिहिला होता, मे एव्हरी डे बी अनदर ब्युटिफुल सिक्रेट. अमेरिकेत टीका होणारी व्यक्ती अजून एक म्हणजे FBI चे डिरेक्टर कॅश पटेल. ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये येण्याच्या आधी कॅश पटेल हे या फाईल्स कशा पब्लिक व्हायला पाहिजेत याबद्दल प्रचंड वोकल सपोर्टर होते. पण जेव्हापासून ते FBI डिरेक्टरपदी आले तेव्हापासून या फाईल्स बाहेर काढायच्या दिवसाची ढकलगाडी ते पुढे हाकतायत आणि त्यामुळे त्यांच्या इंटेन्शनवर आता अनेक जण प्रश्न विचारत आहेत. इनफॅक्ट ट्रम्प सपोर्टर्सच यावर आता क्वेश्चन करतायत. तर या सगळ्या ढकलगाडीमुळे जनता अमेरिकेतली इतकी वैतागली ऑगस्ट सप्टेंबरमध्ये की हे प्रेशर प्रचंड वाढलं आणि काँग्रेस म्हणजे अमेरिकेतल्या पार्लमेंटमध्ये नोव्हेंबर 2025 म्हणजे मागच्या महिन्यामध्ये एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट हा कायदा मंजूर झाला आणि या कायद्यानुसार 19 डिसेंबर 2025 पर्यंत डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनं संपूर्ण फाईल्स ही पूर्णपणे जाहीर करणं ही बंधनकारक ठरवलं गेलं. आणि त्यामुळे आता 19 डिसेंबरपासून पुढे काय काय डिटेल्स समोर येणार आहेत, कुठल्या बिलियनियर्सचं फ्युचर कसं असणार आहे आणि त्याचा परिणाम भारतावर कसा होणार आहे हे याबद्दल प्रचंड चर्चा सुरू झालेल्या आहेत. याची क्लॅरिटी काही तासात येईलच. पण बघा ना की जेफ्री एप्स्टाईनचा खरा चेहरा कधी लिगली ऑफिशियली न्यायालयात समोर आला नाही, कारण जेव्हा हा खटला सुरू झाला त्याच्यानंतर लगेच त्याचा मृत्यूच झाला. पण त्याच्या फाईल्सनं जगातल्या सगळ्यात प्रतिष्ठित लोकांचे मुखवटे मात्र फाडले. या सगळ्या प्रकरणात ज्या महिला ज्या मुली फसल्या गेल्या, हजारो शेकडो मुली याच्यामध्ये होत्या ज्या फसल्या गेल्या आणि त्यांना खरंच न्याय मिळाला का हा एक वेगळा प्रश्न आहे. पण आता जगाचा राजकीय सगळा अंक काय असेल हे कदाचित या एप्स्टीन फाईल्सच्या राहिलेले डॉक्युमेंट्स समोर आल्यानंतर ठरू शकेल अशी जोरदार चर्चा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह भेटणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे मी ज्या दिवशी जितक्या वाजता व्हिडिओ टाकीन त्या क्षणी तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही काही पहिले व्ह्युअर्स असू शकाल. खूप धन्यवाद तुमच्या पाठिंब्याबद्दल.